नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे चिंतेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक दिलासा देणाऱ्या बातम्या समोर येत आहेत। राज्य सरकारने नुकताच एक जी.आर. काढला, ज्यातून नुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 480 कोटी रुपयांचा निधी वाटपाला मंजूर दिली आहे। यामुळे दिवाळीपूर्वीच या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आता वाढलेली आहे। आता या 5 जिल्ह्यांसाठी निधीची मंजुरी कशी आहे तेही आपण जाणणार आहोत। राज्यात जसे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून सरकारने सध्या अमरावती आणि संभाजीनगर विभागातील खालील 5 जिल्ह्यांसाठी 480 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। कुठले जिल्हे आहेत, काय आहेत, सविस्तर जाणणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करून ठेवा, शेअर करा, आपल्या जवळील मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। बघा, सगळ्यात म्हणजे अकोला अमरावती विभाग, बुलढाणा अमरावती विभाग, वाशिम अमरावती विभाग, जालना छत्रपती संभाजीनगर विभाग, हिंगोली छत्रपती संभाजीनगर विभाग। आता या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार असून ती सुरुवात देखील होणार आहे। अमरावती विभागाचा विचार करता अकोला जिल्ह्यासाठी ऑगस्टमधील नुकसान भरपाईपोटी 1,20,466 शेतकऱ्यांना 91,12,58,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये बाधित क्षेत्र किती होतं तर 1,06,576 हेक्टर एवढं बाधित होतं। बुलढाणा जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याच्या नुकसानीपोटी 289,27,28,000 रुपयांचा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये 4,04,908 शेतकऱ्यांना जवळपास 3,33,693.77 हेक्टरवरील क्षेत्र बाधित होतं। वाशिम जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्यात झालेल्या 40,545 शेतकऱ्यांना 40,748 एवढी हेक्टरवरील नुकसानीसाठी 34,64,84,000 रुपयांच्या वाटपास मंजुरी देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागाचा विचार करता जालना जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी 986.33 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 83,84,000 रुपयांच्या वितरणास मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये 1,827 बाधित शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। तर हिंगोली जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये 64,61,83,000 रुपयांच्या वितरणास मंजुरी देण्यात आली आहे। आता यामध्ये 1,05,120 शेतकऱ्यांना 55,372.70 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचं शासन निर्णयात सांगण्यात आलेलं आहे। असं एकूण 6,72,288 शेतकऱ्यांसाठी 480 कोटी रुपये 50,37,000 रुपये राज्य सरकारने मंजूर केले आजच्या शासन निर्णयानुसार। यामध्ये 5,37,378.51 हेक्टर बाधित क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे। म्हणजे या क्षेत्राचे पंचनामे झाले असून त्यानुसार मदत दिली जाणार आहे दिवाळीआधी, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचे आश्वासन दिले। त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा होती। त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयात मात्र NDRFच्या निकषानुसार मदत देण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं। तरीही राज्य सरकारने मात्र शेतकऱ्यांना भरीव मदत केल्याचा दावा करत वास्तविक आजच्या शासन निर्णयात राज्य सरकारने 2023च्या शासन निर्णयाची पाचर मारलेली आपल्याला दिसते। त्यामुळे NDRFच्या निकषानुसार 33% आणि त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे। कोरडवाहूसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये, बागायतीसाठी 17,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये देण्यात यावे असे याच्यात होते। पण मार्च 2023च्या शासन निर्णयात दर निश्चित करण्यात आले आहेत। याच निकष आणि दरानुसार आता 480 कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती। वास्तविक शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये देणं अपेक्षित होतं, 50,000 रुपये देखील देणं अपेक्षित होतं। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते स्वतःची पोळी भाजून नेता, फक्त वेळ मारून नेता, शेतकऱ्यांसाठी त्यांना एवढं काही पडलेलं नाही। हे उगाच शेतकऱ्यांनी आरडाओरड केला, शेतकऱ्यांचं अक्षरशः तोंडातला घास गेला, विरोधकांनी मागणी लावून धरली, म्हणूनच एवढीही निधी हा मंजूर झालेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहे मित्रांनो। धन्यवाद।